रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असं म्हणायचं. म्हण टाळाचं. ये 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 चाल ना. वाजव जोरात वाजव ना. गटर गटर हे बघ इकडं. हे बघ इकडं. चल चल पटापट चाल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हण. जोरात म्हणायचं. हा इकडं बघ म्हण. हॅलो हाय नमस्कार. मी भाग्यश्री. तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव भाग्यश्री प्राव. तर चला आता मी इथे पिलूला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे. सकाळी अर्धा स्वयंपाक झाला होता, अर्धा बाकी होता. तर म्हटलं चला ठीक आहे, आता पिलूच्या शाळेचा टाईम होईपर्यंत आपण बाकीचे कामावरून घेऊ. तर फक्त मी तिकडनं आली, 2-3च कामं केली. शेवटचं काम हे होतं चपात्या लाटायचं. तर मी त्या चपात्या लाटायला घेतलेले आणि मी इथे लाईव्ह पण लावलेली होती चपात्या करताना. आणि लाईव्ह बोलणंही चालू होतं माझं आणि चपाती करणं चालू होतं. तर त्याच्यामध्ये मला एक जण म्हणाला की ताई तुमचा स्वभाव खूप फ्री वाटतो, तुम्ही खूप असे म्हणजे मोठ्या मनाचे. एक जण मला असं सहज बोललं की म्हणे ताई तुम्ही म्हणे की ताई तुम्ही ना स्वयंपाक बनवून ठेवा म्हणे, मी आलोच म्हणजे जेवायला. म्हटलं ठीक आहे या म्हटलं. तुम्ही काय करणार आहे म्हटलं, जेवणच जाणार आहे या म्हटलं. आणि हेच आपल्या सर्वांचं काम येत राहतं म्हटलं. तर मी त्याला असं बोलून हे झाली. तर तो दादा म्हणायला लागला की ताई तुमचा स्वभाव किती फ्री वाटतो, असं वाटतं तसं वाटतं. तर म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. आणि काय येणार आपल्यासोबत नशिबात, पैसा अडका कमावतो हा तर सर्व असंच जातो. पैशाने आपण फक्त वस्तू विकत घेऊ शकतो, आपलं कर्म नाही. आणि आपण कोणाला कोणत्या पद्धतीत समजावून घेत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि समज हीच माणसाचं म्हणजे काय पुण्याचं कर्म राहतं. बरोबर आहे. तर मी आज ना इथं पिलूला ना शाळा होती सकाळची. तर मी त्याला ना म्हणजे जसं माझ्या पद्धतीने जसं मला त्याला आवरून देता आलं, काय बनवून देता आलं, तर तुम्ही तर ते समोर व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि मी घरच्या घरी त्याला ना माझ्याकडं बुक्का नव्हता, त्याला फक्त नेर शर्ट होता, पैजामा होता, अष्टगंध होता माझ्याकडे. आणि ती गनगोळी पण नव्हती. तर मी आमच्या रूम मालकींकडे गेले, थोडीशी गनगोळी आणली आणि मग त्याला ते गंध केला आणि अष्टगंध ते त्याचा टिक्का लावला. आणि बुक्क्यासाठी काय केलं मी जुगाड, तर बुक्का माझ्याकडे एक हे असतं ना मस्करा, आपण ते डोळ्यांना हे करतो बघा, अप्लाय करतो. तर त्याचं मी टिक्का लावून दिला. तर अष्टगंध आपलं ते मस्करा आणि हे असं करून मी अशा प्रकारे त्याला तयार केलेलं आहे. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथं माझं चालू होतं लाईव्हवर बोलणं. मी ना अशी लाईव्ह घेता काम करत असते तुम्ही. तर मी ते ना इथं पिलू चोकरा आवरलं, त्याला स्कूलमध्ये सोडून आली. आणि तिकडं हे आम्हाला जाता जाता मध्येच पाऊस पण लागलेला होता. तर आम्ही थोडंफार थांबतच गेलो. तर मग मी तिथनं आली आणि माझं अर्धा स्वयंपाक सकाळी झालेला होता आणि अर्धा संध्याकाळी म्हणजे अर्धा आत्ता बाकी होतं. तर मग माझ्या बाकी होत्या फक्त चपात्या, कारण की चपात्याच कमी होत्या आम्हाला. तर मग मी आली, मग पीठ वगैरे मांडलं. म्हटलं पिलूच्या शाळेचा टाईम होईपर्यंत मी थोडं हे करून घेते चपात्या वगैरे. चला आता मला जायचं आहे पिलूला आणायला. तुम्ही बघितलं असेल चपात्या वगैरे केल्या घरी. राम राम राम. नुसती चिट रे बाबा. चालायची तर वांद्याचं डायरेक्ट. हॅलो, इथं सुटली आमची शाळा. तो बी बरोबर करा.
चाललो घरी है ना. हॅलो. तर इथे पिलूची झालेली आहे सुट्टी. तर मी ना इथं घरीच विचार केलेला होता की पिलूच्या काकाच्या मुलासोबत भेटून आणायचं. तर मी आता त्यांना भेटायला आलेले आहे. तुम्ही बघू शकता ही त्यांची रूम वगैरे आहे. तर माझी मधली जाऊबाई आहे ती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी पिलूचे फोटो पण काढलेले त्यांसोबत. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका.